नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. आंतरशालेय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पोलीस पब्लिक स्कूलच्या खेळाडूंचा बोलबाला. श्रीमा ट्रस्ट संचलित श्रीमा विद्यालय घोडबंद रोडतर्फे आंतरशालेय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पोलीस पब्लिक स्कूलच्या खेळाडूंचा बोलबाला राहिला. गर्ल्स चॅम्पियनशिप, बॉईज चॅम्पियनशिप, जनरल चॅम्पियनशिप पटकावत पोलीस पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी स्पर्धेत आपणच अव्वल असल्याचं सिद्ध केलं. श्री महाविद्यालयाच्या क्रीडांगणावरती आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत ठाण्यातील 33 शाळांतील 1650 विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेतील विजयी खेळाडूंना उपजिल्हाधिकारी संजय जाधव, डॉक्टर सुंदर कृष्णन, माजी मुख्याध्यापिका चित्रा अय्यर, मुख्याध्यापिका मिनी नायर यांच्या हस्ते ट्रॉफी, मेडल आणि प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. 16 वर्षाखालील मुलांमध्ये लांब उडी, त्याचबरोबर लांब उडी चौधरी सार्थक, शॉर्टपुट वसावे अंजू, 800 मीटर धावणे, त्याचबरोबर 16 वर्षाखालील विजेत्यांना या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. सर्व वयोगटातील रिले प्रकारात ठाणे पोलीस स्कूलने आपली विजयी पताका या ठिकाणी फडकावली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महिला संघटनातून साकारले तेजस्विनी महिला संमेलन. नारी राष्ट्राच्या गाभा प्रगती प्रतिमा प्रतिभा तेजस्विनी महिला संमेलन. ज्योतीने तेजाची आरती. राजमाता जिजाबाई ट्रस्ट ठाणे पूर्व आयोजित तेजस्विनी महिला संमेलन डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडले. 200हून अधिक संस्थांचे 1100 सक्रिय सभासदांच्या उपस्थितीमध्ये संमेलन पार पडले. भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार संमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करून दशनमस्काराने झाली. संमेलनाच्या प्रथम सत्राची सुरुवात अत्यंत अभिनव पद्धतीने करण्यात आली. संमेलनाच्या निवेदनाची सूत्र जयश्रीताई कुलकर्णी यांच्या हाती असल्याने संमेलन अगदी वेळेत सुरू झाले. देशभरामध्ये स्त्री शक्तीचे एकीकरण व्हावे, तसेच संमेलनामध्ये समाजातील सर्व स्तरातील महिलांची उपस्थिती असावी, याकरिता समाजकार्यात सक्रिय असणाऱ्या सगळ्या महिला संस्था व महिलांना एकत्र आणण्यामागची भूमिका तेजस्विनी महिला संमेलनाच्या संयोजिका अश्विनीताई बापट यांच्या प्रास्ताविकेतून मांडण्यात आली. या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून अभिनेत्री संपदा कुलकर्णी उपस्थित होत्या. प्रत्येकीमधील तेजस्वितेचा शोध घेऊन तिचे तेज जगभरात पसरू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचं हे महिला संमेलन. अशा प्रशंस उद्गारांनी सुरुवातीलाच महिलांशी उत्तम संवाद साधला. तर प्रमुख वक्त्या म्हणून धनश्रीताई लेले यांनी महिला विषयक मूळ भारतीय चिंतन काय आहे हे विविध भारतीय ग्रंथांमधील संदर्भ सोप्या भाषेत आणि सहज समजेल असे दाखले देत सगळ्या महिलांच्या हृदयाचा ठाव घेतला. धनश्रीताईंच्या सुमधुर वाणीने संपूर्ण नाट्यगृह मंत्रमुग्ध झाले होते. प्रत्येकीला तो क्षण तिथेच थांबून राहावा असं वाटत होतं. संमेलनात विशेष सत्कार मूर्ती अनुश्रीताई भिडे यांच्या दातृत्व अनुकरणीय असल्याकारणाने त्यांच्या सत्कार प्रित्यर्थ त्यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आलं.
दुसऱ्या सत्राची सुरुवात जयस्तुते गाण्याच्या नृत्याविष्काराने सुरू करताच अंगावर देशभक्तीचे रोमांच उभे राहिले. या सत्रातील अध्यक्ष स्त्रीरोग तज्ज्ञ उल्का नातू यांनी निरोगी राहण्यासाठीच्या टिप्स दिल्या. सेवा, समर्पण, साधना आणि संतुलन या प्रकारे आयुष्य जगावे असा मंत्रही दिला. प्रमुख वक्त्या म्हणून नैनाताई सहस्त्रबुद्धे यांच्या भारतीय विकासातील स्त्रियांचे योगदान या विषयावरती थोर विचारांनी सगळ्या महिलांची वैचारिक पातळी देखील उंचावली. तिसऱ्या सत्रामध्ये समाज प्रबोधनात असणारी पथनाट्याची भूमिका लक्षात घेऊन बालविवाह या विषयावरती पथनाट्याचे सादरीकरण झाले. माननीय ज्योती जपे यांच्या हस्ते घोषवाक्य आणि पथनाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण पार पडला. त्यानंतर स्वकडून सामाजिकतेकडे या समूह चर्चेची सर्व सूत्र वृंदाताई टिळक यांनी हाती घेऊन प्रसूतीतज्ञ डॉक्टर अलका गोडबोले, समाजसेविका नलिनी भोरे, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर सायबर क्राईमच्या नीता मांडवे आणि कायदेतज्ञ ॲडव्होकेट माधवी नाईक या सगळ्या पॅनलिस्ट आणि महिलांच्या यामध्ये प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये सुदृढ चर्चा रंगली. दैनंदिन जीवन जगताना किंवा अनेक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उदाहरणार्थ डॉक्टर, शिक्षिका, खेळाडू, श्रमजीवी, बचत गट, महिला, गृहिणी, व्यावसायिक महिला अशा सर्व प्रकारच्या महिलांच्या प्रश्नांना उत्तरं देताना चारही पॅनलिस्टने स्वतःकडील ज्ञान भरभरून दिल्याने संमेलनाच्या समारोपाच्या वेळी सगळ्यांच्या चेहऱ्यावरची तेजाने खऱ्या अर्थाने तेजस्विनी संमेलनाची संकल्पना इथे साकार झाल्याची झलक पाहायला मिळाली. संमेलनाच्या संपर्क प्रमुख कविताताई बालावलकर यांच्या मनोगताने संमेलनाचा समारोप करण्यात आला. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके समन्वयक अंजली गांगल यांनी केले. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी ठाण्यातील विभाग नियंत्रक कार्यालयाबाहेर सरचिटणीस सदानंद विचारे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय निदर्शने केली व आपला निषेध व्यक्त केला. जवळपास 32,000हून अधिक सेवानिवृत्तांची पेन्शन एसटी महामंडळाने प्रशासकीय शुल्क न भरल्यामुळे अद्याप सुरू झालेली नाही, ती तात्काळ सुरू करण्यात यावी. भारत सरकारच्या नवीन पेन्शन योजनेचा लाभ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळण्यात एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे विलंब होत आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एसटीच्या सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये वर्षभरासाठी मोफत प्रवास पास मिळावा, कामगार करारातील तरतुदीनुसार सेवानिवृत्तांसाठी दवाखान्यांची सोय करणे, सेवानिवृत्तीच्या मुलांना नोकरीत 5% आरक्षण मिळावे, तर वैद्यकीय बिलांची परिपूर्ती करण्यात यावी. या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी ठाण्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विभाग नियंत्रण कार्यालयासमोर निदर्शने केली. या आंदोलनात ठाण्यातील बहुसंख्य सेवानिवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते. प्रतिपूर्ती, शासन मान्य वेतन करारानुसार वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती, सेवानिवृत्तांच्या मुलांना नोकरीत 5% आरक्षण, सेवानिवृत्तांच्या मुलांना नोकरीत 5% आरक्षण. विचारे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विचारे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रापा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा, रापा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचा. मी सदानंद विचारे, सरचिटणीस राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना महाराष्ट्र. आमच्या संघटनेच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रामध्ये एकूण 66,000 सभासद आमचे आहेत आणि आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर निदर्शनं आमची आयोजित केलेली आहेत. आमची 5 जिल्ह्याची निदर्शनं आझाद मैदानामध्ये होती, परंतु जरांगेचं हे वादळ आलं त्यामुळे आम्ही तो निर्णय बदलला पोलिसांच्या सल्ल्याने आणि आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी करतो 5 जिल्ह्यात सुद्धा आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन होईल. आमचे माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन एवढीच आहे की जे आमचे प्रलंबित प्रश्न आहेत ते तुमच्याशिवाय सुटणार नाही आहेत, कारण तुम्ही महामंडळाचे अध्यक्षसुद्धा आहात. तर तुम्ही जर ह्याच्यात लक्ष घातलं तर आम्हाला न्याय मिळू शकेल, अन्यथा न्याय मिळणार नाही आहे. आजपर्यंत एसटी महामंडळाने आम्हाला जो काय वागणूक दिली ती सुद्धा निषेधार्थ आम्ही असं पत्रामध्ये दिलेलं आहे. कारण
कुठलीही गोष्ट म्हटली की ते लगेच कोर्टामध्ये जातात. पेन्शन संबंधी सुद्धा कोर्टामध्ये गेले. आता कोर्टामध्ये गेले म्हणजे प्रलंबित होतात. खरं म्हणजे कोर्टात जाण्याची काय गरज नव्हती. एस.टी. महामंडळाने तो पेन्शनचा इन्स्पेक्शन चार्ज भरला असता. देशामधला एकूण 164 या पेन्शन योजनेला कंपन्या कनेक्टिंग आहेत. MSCB सुद्धा कनेक्टिंग आहे महाराष्ट्रातली. पण ते सगळे इन्स्पेक्शन चार्ज भरतात. फक्त एस.टी. महामंडळ इन्स्पेक्शन भरत नाही, कारण महाराष्ट्र शासन त्याला कन्सेशन दिलं असं त्यांचं म्हणणं. मग कन्सेशन दिलं तर मग महाराष्ट्र शासन दिल्लीचं ऐकत का नाही, दिल्लीवाले का ऐकत नाही आहे. आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली त्यांच्यासमोर, परंतु तिथं जेव्हा मांडायला जातो त्यावेळी पोलीस सांगतात की बाबा इथं आंदोलन तुम्हाला करता येणार नाही, आम्ही तुमची मिटिंग घडवून आणतो. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. ठाण्यातील वर्तकनगर येथे आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह. ठाणे शहरातील महत्त्वपूर्ण अशा वर्तकनगर येथील रहदारीच्या परिसरातील समतानगर येथे तानाजी शिंदे या व्यक्तींचा मृतदेह सकाळच्या सुमारास आढळला आहे. वर्तकनगर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेतला असून याच्या संदर्भातला पुढील तपास सुरू केला आहे. हा घातपात आहे की अपघात याचा छडा शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच स्पष्ट होईल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.